नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी वेतनवाढ संदर्भात आताची मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहजपणे पाहूया. केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहत आहे. फेडबॅक फॅक्टरबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी आयोगाकडून सुमारे 2.86 फीडबॅक फॅक्टर निश्चित केला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. फीडबॅक फॅक्टर हा सुधारित मूळ वेतन आणि पेन्शन निश्चित करण्यासाठी वापरला जाणारा महत्त्वाचा निकष आहे. त्यामुळे 8व्या वेतन आयोगात हा निर्णय लाखो कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. माध्यमातील वृत्तानुसार केंद्र सरकार सुधारित वेतन संरचनेचा आर्थिक परिणाम तसेच राज्य सरकारवरील संभाव्य भार याचा सखोल अभ्यास करत आहे. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना आर्थिक परिस्थितीला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. जर 2.86 फीडबॅक फॅक्टर लागू झाला तर सध्याचे 18,000 रुपये मूळ वेतन सुमारे 51,480 रुपये तर 56,100 मूळ वेतन सुमारे 1,60,446 पर्यंत पोहोचू शकते. मात्र हे आकडे अधिकृत नसून संभाव्य गणनेवर आधारित आहे. दरम्यान कर्मचारी संघटनांनी 3.83 फीडबॅक फॅक्टर लागू करण्याची मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास किमान मूळ वेतन हे 69,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. मात्र सरकारने कमी फीडबॅक फॅक्टर निश्चित केल्यास ही अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. 8 वेतन आयोग विविध राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि संबंधित विभागाकडून अभिप्राय घेत आहे. सर्व स्तरावरील चर्चा पूर्ण झाल्यानंतर आयोग अंतिम अहवाल केंद्र सरकारला सादर करणार असून त्यानंतर सुधारित वेतन आणि पेन्शनबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. धन्यवाद.